एखादा माणूस दाखवा आपल्या जिल्ह्यामध्ये, दोन्ही जिल्ह्यामध्ये. हा जे आता पुलाच्या आज आपण उद्घाटन करत आहोत, पूल पहिलं एक छोटासा म्हणजे जाणं येण्याच्या इरिगेशन विभागाच्यासाठी एक फक्त त्याच्या बरोबर एक रस्ता असतो. याला पण एक डबल लेनचा एक ब्रिज बनवून अजितदादाला जेव्हा आम्ही इथे आणला होता तेव्हा आम्ही त्यांना सांगून याची डिझाईन मध्ये परिवर्तन करून हा ब्रिजाचा म्हणजे त्यामध्ये समावेश करून घेतला होता. आज अनेक काम, अनेक विकासाची काम, अनेक महत्वाची कामं हे आपल्याला मिळून एकत्र मिळून काम करायची आहे. लोकांच्या या अपप्रचाराला आणि बाकीच्या चर्चेला काही अर्थ नाही. देखो मत बार-बार कामही होईल, बाकीच्याही काम होईल. समस्या येतात, समस्यांच्या निवारण आम्ही लोक इथे करायला तुमच्या साथ देणार आम्ही लोक इथे उभे आहोत आणि ते काम आम्ही करू. निश्चित मेरा मोबाइल का है लाना काही काम करत असताना अडचणी येतात आणि येणं असं काही त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. पण आज हा पाणी इथे अडवल्यामुळे 20 किलोमीटर पर्यंत याच्या वॉटर टेबल आणि या दोन्ही नदीच्या दोन्ही काठावर लोकांना एक चांगलं म्हणजे पाणीचा जे टेबल आहे का जमिनीच्या पाणी जे असतो ते एक चांगली मात्रा त्याची वाढण्यामध्ये ही एक महत्वाची एक वाटचाल राहणार आहे. मित्रांनो, समोरचा हा क्षेत्र आहे तिथे सोंडिया टोलाच्या चुलाड बंगल्यापासून तुमच्या तुमसर पर्यंत आज एक हिरवा गाड एक परिसर हा समोरचा तयार झालेला आहे. काही बऱ्याचसाठी इथे आज पहिला त्याच्या एक काम पूर्ण होत आहे. या कामाचा एक आणि पुलाचा उद्घाटन करत असताना मला ही अभिमान वाटते की आज एक चांगलं काम आपल्या जिल्ह्यामध्ये एक पूर्ण होत आहे आणि या पुढच्याही जे काम आहे यालाही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही. हीच मी आजच्या दिवशी तुम्हाला सगळ्या लोकांना गवाही देतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की एक अतिशय चांगलं एक काम लोकहिताचा, शेतकऱ्यांच्या हिताचा एक काम या आपल्या भागामध्ये पूर्ण होत आहे आणि निश्चित लोकांना जाण्या येण्याची सोय होईल. या दोन्ही जे परिसर आहे, रस्ता जिथे जिथे जातो, वाहतुकी जिथे जिथे वाढते, त्यामुळे लोकांच्या आणि त्या परिसराचा विकास सुद्धा होत असतो आणि म्हणून एक नवीन रस्ता इथून परत मध्य प्रदेशला जाणारा आणि जुळणारा रस्ता चुडाळच्या वर आहे. या बाजूला आपला या तिरोडाचा आणि परिसर जुळतोय. या दोन्ही भागामध्ये लोकांच्या येण्या जाण्याच्याही साधन आणि बाकीचेही विकासाचे साधन वाढतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठेही शंका नाही. काल मी लाखांदोळे होतो तिथे आम्ही साखर कारखान्याच्या गणित हंगाम दुसरा गणित हंगामाची आपण सुरुवात केला. तिथे मी माझे विचार मांडले की आमच्याकडे धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना इतर पिकाकडे वळण्यासाठी सुद्धा आपल्याला ताकद द्यायची आहे, मदत करायची आणि त्यासाठी पाणी लागतं. शेतकऱ्यांना साधन दिलं, शेतकरी आपला खर्च लवकर मिळेल आणि गोंदिया तालुक्यामध्ये तिथे बागचं पाणी आहे. या सगळं पाणी आणि या नदीच्या काठावरच्या असलेल्या गावामध्ये या पाणीमुळेही अनेक शेतकरी आज ऊसाची शेती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ते जरूर करत आहे अशी माझ्या मनामध्ये खात्री आहे. आणि वडीकरण आणि कवलेवाडाचा बायपास सुद्धा, कारण गावामधून एवढा ट्रॅफिक जाणं येणं शक्य नाही. हे सगळ्या कामाची तुम्ही लवकरात लवकर पूर्तता करा आणि या भागाच्या नागरिकांना, या भागाच्या शेतकऱ्यांना, या भागाच्या एक युवानांना एक नवीन म्हणजे दिशाच्याकडे जाण्याचे आपण साधन उपलब्ध करून द्यावं. बहुत बहुत तुमच्या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो. इरिगेशन विभागाचा धन्यवाद व्यक्त करतो. सोमा इंजिनिअरिंग कंपनीने या पद्धतीनं या कामाला वेळेवर चांगला दर्जेदार काम आणि एक म्हणजे कधी कधी पैसे
वेळेची कमतरता असूनही कधीही या कामाला थांबवणार नाही, ही पण एक म्हणजे महत्वाची बाब आहे. आणि म्हणून सोमा कंपनीचे लोक जेव्हा जेव्हा मी जात होतो थांबवायच्या, सत्कार फुलं द्यायच्या, पण फूल बरोबर हेच सांगायच्या, साहब जरा पैसे का भी जरा जल्दी करा. मैं आपको बोलता था आप कभी चिंता मत करो, हम है काम है और हम सबका भला होता है. आणि शेवटी और ऐसा कोई किसी के बातों से जमा खर्च में कोई काम नहीं करता है. काय चेतन भाऊ प्रदर्शन